आज गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला. ती एक उदाहरण सांगतो आणि समोर करूया. आज मला सांगा बाकी साहेब रिक्वेस्ट यू प्लीज सांगतो. तर माझे एक असं आहे, आज गावामध्ये एक महिला आहे. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, प्रश्न आपण विचारू. महिला आहे, त्या महिला अशी आहे की तिला लेकरू नाही, तिला बाळ नाही, तिला नवरा नाही, तिला कुणीच नाही, ती निराधार आहे. पिंपरी साहेब लक्ष द्या, ती कुणीच नाही आणि तिला एक दुर्धर आजार झाला आहे आणि रुपये खर्च यायला लागला 2,80,000 रुपये. 2,80,000 रुपये खर्च येऊ लागला सर. आणि तिच्यापाशी 1 एकर जमीन आहे. ती बचत गटातील सदस्य आहे. ती महिला म्हणू लागली की आता मी मरते, मला काही करा, वाचवा. 2,80,000 रुपये खर्च आहे, मला वाचवा. ती कुणाला म्हणणार आहे? बचत गटातील महिलांना. तर महिला काय करतील किंवा गावातील लोक काय करतील? मला सर्वांकडून उत्तर हवं. काय करतील? आधी काय करतील? वर्गणी गोळा करतील. आणि वर्गणी गोळा नाही जमलं तर काय म्हणतील की आमचे त्यांनी जेवढं तेवढं आव्हान करू ग्रामपंचायतीला की हिला त्या आजारातून मुक्त करा. मला खरंच, मी बीड जिल्ह्यामध्ये राहतो, आमच्याकडे मुस्लिम बांधव मोमीनपुरामध्ये राहतो. मुस्लिम बांधवांना एखादा जर घसरला का माणूस तर त्याला लोक सपोर्ट करतात आणि त्याला व्यवसाय दृष्टिकोनाने मार्गदर्शन करतात. तसं दुर्दैव आपल्याकडे होत नाही. गोष्ट खरी सर, खरं आहे. आणि याच्या माध्यमातून मग ती महिला म्हणते काही करा, मला वाचवा. गावातील लोक म्हणतात बाई चिंता करू नको, तुझी काय कर, 1 एकर जमीन माझ्या गावाची करून टाक. खरी गोष्ट ही. गरीब गरीब होत चालला. पण असा एखादा पिंपरीकर साहेबासारखा, आमच्या वाघमारे साहेबासारखा, पाटील साहेबासारखा माणूस पुढे येतो. ताई तसं नाही. जरी तुम्ही पिंपरीकर साहेब मगाशी म्हणला तुम्ही की खरंच आज वंचिताला लाभ मिळत नाही कारण की योजनेचं पात्रच नाही, त्या बाईला माहितच नाही माझ्याकडे महात्मा फुले योजनेचं कार्ड आहे का नाही, किंवा तिला ते एपीएलचं कार्ड पण तिच्याकडे नाही. पण त्यावेळेस एक सुजाण नागरिक म्हणून जर आपण जर पुढे आलो, ताई आता ती तर त्या परममध्ये बसली ना माणूस आहे, तहसीलदार साहेब काही करा, पण माझ्या बहिणीसाठी एक महात्मा फुले जन आरोग्य अभियानासाठी एक पत्र तुम्ही द्या, कारण तिच्याकडे एपीएलचं कार्ड नाही. जर तुम्ही त्यासाठी ते केलं का तर लोक सोडून द्यावं, तुमचं मन प्रसन्न होईल. कारण आलस्य की ओर खून भी पिओ खून का पिया होता है, जब मेहनत से पसीना छूटता है तो कंकर में नगीना बन जाता है. त्या बाईची दारिद्र्य दूर झालं तर तुमच्या मनाला समाधान लागेल आणि तुम्हाला झोप येईल. अशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मनपूर्वक